चला तर नमस्कार मंडळी, अशा प्रकारे आपली चाकणची राणी भोपाळवरून सागरला एमटी आली होती की हो, ते म्हणजेच जळगावचा माल भरायला. आणि रात्री काय आपली चाकणची राणी लोड नाही झाली बघा. आता सकाळी सकाळी जायचं आहे आपल्याला कंपनीत लोडिंगला. आणि भावाने सकाळी पण जेवणाची वगैरे तयारी केली की हो, आपल्या जेवण वगैरे दणकावून आता जातोय कंपनीत लोडिंग करायला भावांनो. अशा प्रकारे आली बघा आपली चाकणची राणी. आणि साईट आहे की हो, टाटाचा न्यू प्लांट तयार होतोय बघा. कसला तर डॅम वगैरे काय तर नियोजन आहे. एकदम डोंगराळ भागात आली की आपली चाकणची राणी लोडिंग करायला. तर भावांनो घेतो आपली चाकणची राणी लोड वगैरे करून. अशा प्रकारे मंडळी आपली चाकणची राणी आली बघा, लोडिंग करायला चालू आहे. ते म्हणजेच ह्याला काय म्हणतात बघा, हॉपर का चॉपर काहीतरी म्हणत होते हे मुलं, पण मी तुम्हाला मराठीत सांगू शकतो. ह्याचं काम फक्त ते म्हणजे गंज काढायचा आहे. ह्या पाईपावर जो गंज बसलेला असतो तो गंज काढायचा आणि क्लिअर म्हणजे घाण क्लिअर करून त्याच्यावर पेंट देण्यासाठी त्या मशीनचं काम होतं, म्हणजे कामा येते. तर भावांनो हे म्हणते लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, भाऊला सपोर्ट करा. आणि मंडळी तिथं लोड वगैरे करून आलो बघा ह्यांच्या घरापाशी. आणि इथं पण त्यांचं काही बाकीचं साहित्य टाकायचं होतं ते बघा. तिकडे त्यांची रूम होती, लोडिंग वगैरे करून घेतली, निघालो जळगावच्या दिशेनं. आणि हे बघा मंडळी इथं तिथं कुठं स्टॉप न घेता डायरेक्ट आपल्या चाकणच्या राणीने धप्पा दिला होता एमपी बॉर्डरला. आणि भिकारचोट बॉर्डर आहे बघा, बंद झाली तरी पण 200 रुपये वसूल करायला लागलेत आई घाली. तर अशा प्रकारे मंडळी भिकारचोट लोकांची बॉर्डर पास करून आपण आलो होतो, ते म्हणजेच नशिराबादला. तर पार्टीला कॉल करतोय, सारखं सारखं कॉल करतोय, एकही कॉल रिसीव्ह करत नाही. रात्रीचे 3 वाजलेत बघा. आता डायरेक्ट झोपून घेतो भावांनो 2 तास आणि सकाळी उठून जातो. चला तर गुड मॉर्निंग मंडळी. अशा प्रकारे आपल्या चाकणच्या राणीची सकाळ झाली जिओच्या पंपाला. आणि सकाळी सकाळी सूर्य नमस्कार करून घ्या की हो. हे बघा देवदर्शन घरी बसल्या बसल्या. आणि मंडळी पार्टी रात्री कॉल नव्हती करत, कॉल उचलत नव्हती. आता सकाळी 8 वाजता कॉल आलाय पार्टीचा. आता निघालोय आपण नशिराबादला अनलोडिंग पॉईंटच्या ठिकाणी. समोर जात होतो तर काय मंडळी हा भाऊ गाठ पडला की हो. आणि हा 2 व्हीलर वर जात होता बरं का. मी जात होतो समोर, तो म्हणते ए चाकणची राणी थांब थांब थांब. म्हणलं काय भाऊ, तर एकदम रॉयल आणि दिलदार व्यक्तिमत्व असलेला भाऊ आहे बघा. तर मस्तपैकी मंडळी भावाला भेटून आलो समोर. तर काय बघा रस्ता कसा आहे, रस्ता काय कळना बघा, कुठं दखनात आणलंय मला. आणि हे बघा त्या तिकडं खाली करायचं किंवा आपल्याला. म्हणलं काय हे डॅमचा प्लॅन्ट, कसला प्लॅन्ट उभा करतात काय माहिती. ती ट्रेलर चाललंय बघा, तिकडे जायची आपली चाकणची राणी खाली करायला मंडळी. आणि एवढं जर भंगार पार्टी आहे ना, इथं येऊच तर काय कळालं नाही बघा, एवढ्या लांब जायचंय आपल्याला. आणि तिकडं अजिबात नेटवर्क नाही बरं का भावांनो, तिकडं कत्तहीच नेटवर्क नाहीये. आणि हा फकडे आहे ना तिकडं थांबलेला आहे आणि तिकडून फोन करतोय मला की इकडे या, राईट या, लेफ्ट या, असं करा तसं करा. आणि रात्री 3 वाजल्यापासून लय डोकं खाल्लं बघा यांनी. म्हणून आहे ना नशिराबादच्या पाठीमाग 4-5 किलोमीटर झोपलो निवांत. म्हणलं डायरेक्ट सकाळी बघू आता. आणि अशा प्रकारे आलो बघा खाली घेऊन आपली चाकणची राणी. करतोय खाली भावांनो. तोपर्यंत तुम्ही आपला छोटासा ब्लॉग बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, बिंदास तोवर ढकला.